नमस्कार. राष्ट्रचेतना विकास मंचामध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी रवींद्र राजाराम माने, संस्थापक अध्यक्ष राष्ट्रचेतना विकास मंच. आजचा विषय आहे सफाई कामगारांच्या सेवानिवृत्तीनंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून त्यांच्या वारसांना वारसा हक्क पद्धतीने शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या याकरता 2012च्या आधी GR होता, पण या GRमध्ये सरकारने कंत्राटी कामगार करण्याच्या ज्या काही कुटील मनसुब्यांना हवा देण्यासाठी, चालना देण्यासाठी 2012मध्ये जातीपातींचा उल्लेख करण्याचा GR अध्यादेश काढण्यात आला. आणि हा अन्यायकारक GR 2012पासून ज्या वेळेला अस्तित्वात आला तेव्हापासून कामगार संघटनांमध्ये वादाला सुरुवात झाली. SC समाज, ST समाज, मेहतर समाज, वाल्मिकी समाज, भंगी समाज, OBC समाज, मराठा समाज अशा पद्धतीने जातींचा उल्लेख करण्यात आला. भारत स्वच्छता अभियान या अभियानामध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत करोडो रुपये आतापर्यंत जाहिरातींवर खर्च करण्यात आला, करोडो रुपयांचा. पण सफाई कामगार यांच्यावरती अन्याय करून कंत्राटीकरण कसं करायचं आणि कंत्राट कोणाला मिळणार हे सगळं जग जाहीर आहे. कामगारांना न्याय द्यायचा नाही अशी ही 2000पासून भरत्या बंद आहेत, पेन्शन बंद आहे, सर्व्हिस बंद, सगळ्या गोष्टी बंद करून कामगारांना देशोधडीला लावून महाराष्ट्राला आर्थिक संकटात टाकून काही लोक दुसऱ्यांचं भलं करायला निघाले आहेत, छोटा भाव समजून. हा नालायकपणा आहे. आणि सरकारने आजपर्यंत या नालायकपणाला खतपाणी का घातलं, या GRला त्याच वेळेला 2012 नंतर संपून का नाही टाकलं? कशाला हवे तुम्हाला जातीपाती? वारसा हक्क हा जर अधिकार आहे कामगारांचा, महिला उचलणं, आजारी पडतात, त्यांना TB, अनेक आजार त्यांना गासलेला आहे. पण अशा गासलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा ते आपली ड्युटी करतात इमानदारीने. रोज आजारी असतानासुद्धा, शरीर साथ देत नसतानासुद्धा ते सफाईचं काम करतात. पण सरकार इतकं बदमाश वृत्तीवरती काम करतं आहे. कामगारांची त्यांना काहीही पर्वा राहिलेली नाही. पण यांना कंत्राटी कामगार मात्र हवेत, जे 7,000, 8,000, 10,000मध्ये काम करणारे यांना कंत्राटी कामगार हवेत. पण वारसा हक्क म्हणून त्यांच्या ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपली हयात घालवली, या कामगारांना मात्र त्यांच्या वारसांना त्यांचा अधिकार मिळवून द्यायचा नाही. यासाठी बदमाश करून 2012मध्ये तो GR काढण्यात आला. त्याच्यामध्ये जातीपातींचा उल्लेख केला. सरकारला माझं म्हणणं आहे, एक सांगणं आहे की तुम्ही सफाई दूत म्हणता, स्वच्छता दूत म्हणता, आणि दूताला जाहिरातीमध्ये प्रचंड असं एक वलय निर्माण करून दिलं की सफाई कामगार किंवा स्वच्छता दूत म्हणजे साधं आपल्या एक देवदूत प्रमाणे तुम्ही प्रसिद्धी दिली. पण त्या देवदूताचा तुम्ही सन्मान राखताय का? त्या देवदूताला तुम्ही जातींचं लेबल चिटकवलं. ही बदमाशी आहे सरकारची. हे जाहीरपणे सांगतो, ही बदमाशी आहे सरकारची. सफाई कामगार म्हणा नाहीतर स्वच्छता दूत म्हणा, मग त्याला जातीचं लेबल का चिटकवलं? SC समाज, ST समाज, OBC समाज, भंगी समाज, मेहतर समाज, वाल्मिकी समाज सफाई करणं हा काही पर्टिक्युलरी काही ठराविक जमातीचं एक धोरण आहे असं सरकारने ठरवलेलं आहे का? सफाई सर्वच करतात. आपणही आपल्या घरामध्ये सफाई करतो, वेळ पडली झाडू पण मारतो, सगळं करतो. पण महिला उचलणं, गटारात उतरून त्याच्यामध्ये गॅस निर्माण होते, त्याच्यापासून विविध आजार माणसाला निर्माण होतात. अशाही अवस्थेमध्ये जर स्वच्छता दूत आपलं आयुष्य पणाला लावून जर स्वच्छता अबाधित राखण्यासाठी जर आपली सेवा देत असेल तर सरकारचं पहिलं दायित्व होतं की त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत घ्यावं. कारण ज्या वेळेला तो सेवानिवृत्त होतो तोपर्यंत त्याला विविध व्याधींनी ग्रासलेलं असतं.
मग अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेला तो रिटायरमेंट झाल्यानंतर, सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला मिळणारं जे काही वेतन आहे, आपण पेन्शन म्हणतो, त्या पेन्शन आहे तीसुद्धा त्याला त्याच्या आजारपणामध्येच निघून जाते. मग त्यांच्या वारसाने करायचं काय? हा सरकारने कधीही विचार केलेला नाही. परंतु जातीपातीचं राजकारण करून त्यांनी खरं तर देवदूताचा अपमान केलेला आहे, जाणीवपूर्वक केलेला आहे. लाड समिती, पागे समिती या 2 समित्या नेमणूक करण्यात आल्या होत्या. परंतु सरकारला एक गोष्ट कळत नाही की वारसा हक्क हा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. मग तुम्ही जाती का घुसडल्या? जाती यासाठी घुसडल्या की 3 जणांच्या भरत्या घेण्याचा JR काढायचा. मग त्या 3 जणांच्या भरत्या निघाल्या, आमच्यावर अन्याय झालं असं म्हणून इतर समाज त्याच्या विरोधामध्ये संघटनेत आवाज उचलणार. मग संघटना बदमाशी करून सरकारची हात मिळवणूक करून या संपूर्ण भरतीवर स्टे आणण्यासाठी सन्माननीय न्यायालयात जाणार. हा कुटील डाव आहे. संघटनासुद्धा, मला असं वाटायला लागलं आहे की संघटनासुद्धा सरकारशी मिळून आहेत की काय. कारण आता जो काही निर्णय औरंगाबाद न्यायालयाने दिलेला आहे, खंडपीठाने दिलेला आहे, ह्या निर्णयामध्ये आता निकाल जाहीर झालेला आहे, परंतु त्याच्या अजून जजमेंटच्या कॉप्या आलेल्या नाहीत. SC समाजाला घ्या असा नव्याने आदेश दिला. त्यानंतर भंगी समाजाला घ्या, त्यानंतर मेहतर समाजाला घ्या आणि वाल्मिकी समाजाला घ्या. या 4 समाजाला फक्त सेवेत सामावून घ्या. मग ST कुठे गेला? OBC कुठे गेला? आपला त्याच्यानंतर आपला मराठा समाज कुठे गेला? मग या 3 जणांवरती अन्याय केला. मग या 3 जणांनी पुन्हा संघटनाला हाताशी धरून सरसकट बंदी आणण्यासाठी दबाव टाकायचा, सरकारने कांडी लावायची आणि सरसकट जे काही सरकारचं धोरण आहे त्या मनसुब्याला खतपाणी घालण्यासाठी संघटनांनी सरकारची हातमिळवणी करून न्यायालयात जायचं, स्टे आणायचा संपूर्ण. पुन्हा 6-7 वर्ष न्यायासाठी वाट बघत रखडत राहायचं. तोपर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांचा वयोमर्यादा या संपुष्टात येतील. 38 वर्षाची जी काही वयोमर्यादा दिलेली आहे ती संपुष्टात येणार. पण संघटना हे समजणार नाही. संघटना नालायकपणा करते अक्षरशः असं म्हणावं लागेल. सरकारच्या भूलथापांना बळी पडून सरसकट स्टे आणणं याला न्याय म्हणता येणार नाही. हा कामगारांच्या विरोधामध्ये जाण्याचा निर्णय म्हणावा लागेल. हा विद्रोह होईल, हा न्याय नाही होणार, अन्याय होईल कामगारांवरती. मुळात जर संघटना जागृत असतील, त्यांना असं वाटत असेल कामगारांना खरोखर न्याय मिळावा, सरकारच्या कुटील मनसुब्यांना खतपाणी घालू नये असं जर संघटनांना वाटत असेल, तर सन्माननीय न्यायालयाने, ज्या खंडपीठाने जो काही निर्णय दिलेला आहे, काय निर्णय आहे? मेहतर समाजाला घ्या, भंगी समाजाला घ्या, वाल्मिकी समाजाला घ्या आणि आता जजमेंट दिलेलं SC समाजाला घ्या. या 4 समाजाला घेण्यासाठी जो काही आदेश सन्माननीय न्यायालयाने दिलेला आहे, खंडपीठाने दिलेला आहे, या निकालाचा सन्मान करून त्यांना सेवेत भरती होऊ द्या. आणि ज्यांच्या विरोधामध्ये निर्णय गेलेला आहे, मग आपले OBC बांधव असतील, ST बांधव असतील, ST समाजाचे किंवा मराठा समाजाचे बांधव असतील, या तिघांसाठी न्याय मागण्यासाठी सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करा. आणि न्याय मिळेपर्यंत 5-6 वर्ष रखडण्यापेक्षा सन्माननीय आयुक्तांना आपण निवेदनं द्यावी विविध संघटनांनी की जसं तुम्ही या समाजांना घेताय, मग SC समाजाला घेताय, वाल्मिकी समाजाला सेवेत घेताय, मेहतर समाजाला घेताय आणि OBC आपल्या भंगी समाजाला घेताय, मग या 4 समाजाला घेण्याबरोबर त्यांना कायमस्वरूपी घ्या. आणि टेम्पररी भरतीमध्ये, टेम्पररी म्हणून ज्यांच्या विरोधात अन्याय झालेला आहे, मग OBC समाज असेल, ST समाज असेल किंवा मराठा समाज असेल, या तिघांनाही सेवेत सामावून घ्या.
त्यांना बेरोजगार ठेवू नका, त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न हाताळा आणि त्यांना स्वच्छता दूत म्हणून घेण्यात यावं. जोपर्यंत सन्माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत. पण सरसकट बंदी हा मार्ग असू शकत नाही. कामगारांना न्याय देणं जर संघटनांना खरोखर वाटत असेल तर सरसकट बंदी आणायची नाही. जर तुम्ही सरकारच्या मनसुब्याला खतपाणी घालून हात मिळवणी केलीत आणि सरसकट बंदी आणली तर तुम्ही कामगारांचे द्रोही आहात हे सिद्ध होईल. 9 तारखेला कोकण भवनला विविध संघटनांनी एक सभा घेतलेली आहे. या सभेमध्ये जाहीर निर्णय होणार आहे की काय करायचं आहे. याआधीच मी हा निर्णय लागेच्या आधीच मी हा व्हिडिओ निर्गमित करीत आहे. मी स्वतः महानगरपालिका कल्याण सफाई कामगार संघटनेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून मी जाहीर नम्र विनंती करतो सर्व कामगार संघटनांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मी विनंती करतो आहे की सरकारच्या मनसुब्यांना खतपाणी घालण्यासाठी कुठल्याही प्रकारचा टोकाचा निर्णय घेऊ नये. संघटना जर सरकारच्या बाजूने जाऊन स्टे आणण्याचा प्रकार करत असतील तर त्यांना वेळीच रोका. संघटनेला पाठिंबा देऊ नका, कारण सरकारने अशी 2000 पासून भरती बंद केलेली आहे. त्यांना कंत्राटी कामगारच हवे आहेत, त्यासाठी ही बदमाशी आहे. यांना घ्या, यांच्यावर अन्याय करा. मग दोघांच्यात भांडणं लावून दिली की मग हे नारदासारखे तिथे किनाऱ्यावर बसून तंबोरा वाजवत नारायण करत बसणार आणि कामगारांवरती अन्याय होईल. म्हणून सरकारचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी कोकण भवनला 9 तारखेला जी काही मीटिंग लागणार आहे या मीटिंगला सर्वांनी हजर राहून सरसकट बंदीला विरोध करायचा आहे आणि एकच गोष्ट ठणकावून सांगायची आहे संघटनेला की ज्यांना सेवेत घेण्याचं जजमेंट खंडपीठाने दिलेलं आहे त्याचा सन्मान राखून त्यांना सेवेत घ्या. ज्यांच्या विरोधामध्ये हा निकाल गेलेला आहे त्यांच्यासाठी तुम्ही सर्व उच्च न्यायालयामध्ये सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करा आणि आयुक्तांना सन्माननीय आयुक्तांना मग कल्याण महापालिका असो, कोकण महापालिका असो या आणखीन मुंबई महापालिका असो, ज्या ज्या महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना आपण निवेदनं द्यावीत की जसं यांना तुम्ही सेवेत घेतलं तसंच बेरोजगार म्हणून त्यांना ठेवू नका. म्हणजे ओबीसी समाजाला, मराठा समाजाला आहे ना, त्यांना टेम्पररी म्हणून घ्या. जी काही 2000 भरतीची अशी सरकारने मान्यता दिलेली आहे, मग तुम्ही ह्यांना घ्यायचं त्यांना डावलायचं असं का करता. त्यांना देखील रोजगार मिळण्याचा त्यांचा अधिकार आहे. आणि महानगरपालिकेला जनता सर्वाधिक टॅक्स देते सफाईसाठी. आज कल्याण महानगरपालिकेचा सुद्धा 600 रुपये टॅक्स सफाईच्या नावाखाली दिला जातो. टॅक्स वाढवलेला आहे महापालिकेने, पण सेवा काय देते? काही नाही. ज्या पद्धतीमध्ये डेव्हलपमेंट कल्याण डोंबिवली झालेलं आहे तिथे सफाई अजिबात मनासारखी होत नाही. कंत्राटी कामगार भरती मात्र होतात, त्यांना 3-3 महिने सॅलरी मिळत नाही. खूप तक्रारी केल्यानंतर त्यांना सॅलरी दिली जाते. मग इतकं वाद आहे. मग कंत्राटी कामगार असण्यापेक्षा कामगारांच्याच वारसांना तुम्ही सेवेत का घेत नाही? मग 4 समाजाला जर खंडपीठाने सन्माननीय खंडपीठाने जर निर्णय दिला असेल त्यांना सेवेत घ्या आणि ज्यांच्या विरोधात अन्याय झालेला आहे त्यांच्या सर्वोच्च उच्च न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत त्यांना सेवेत घ्या, टेम्पररी म्हणून घ्या. पण त्यांच्यावरती बेरोजगारीची टांगती तलवार आणू नका की 6-6, 7-7 वर्ष त्यांना बेरोजगार राहावं लागेल. जनतेचा पैसा आहे, सरकारचा नालायकपणा इथे चालणार नाही. जनता ही सर्वोच्च आहे आणि जनतेला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर सरकार म्हणून तुमचं अपयश हे अधोरेखित होऊन जाईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यावरती सकारात्मक विषय सन्माननीय विधिमंडळामध्ये खरं तर लावून धरला पाहिजे होता की कामगार स्वच्छता दूत किंवा सफाई कामगार यांच्यामध्ये तुम्ही जातीची लेबलं का चिटकवताय? एकीकडे सरकार सांगतं की अंधश्रद्धा बाळगू नका, जातीपातीमध्ये हे करू नका, मग सरकार जातीपाती का घुसळत आहे? आरक्षण वारसा हक्काला लागू झाला नाही पाहिजे, कारण ते वारसा हक्क हा अधिकार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपली हयात आजारपण घेऊनसुद्धा सफाई करण्यात घालवली
त्यांच्या वारसांचा अधिकार आहे. त्यांना जातीपातीची लेबलं लावून आपले कुटील डावपेच राजकारण त्यांच्यासाठी खेळू नका. घाणेरडं राजकारण देवदूतांसाठी खेळू नका. हा नालायकपणा कुठेतरी थांबला पाहिजे. कामगार संघटनांनी सुद्धा सरकारच्या मनसुब्यांना खतपाणी घालण्याचं काम करू नये. कामगारांशी द्रोह करू नये. कामगारांना न्याय द्या. भूतकाळात सुद्धा गिरण्यांच्या बाबतीमध्ये जे काही इतिहास सांगतोय, रक्तरंजित इतिहास सांगतोय, त्यासुद्धा कामगार संघटनांनी कामगारांना कसं देशोधडीला लावलं हा जागृत इतिहास आहे. आणि आतासुद्धा कामगारांना भडकवून त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन सरसकट बंदी आणाल तर हा अन्याय होईल. कामगारांच्या विरोधामध्ये हा षडयंत्र संघटनांना घेऊन सरकार करत असेल तर हे चुकीचं होईल. संघटनांना आताही शहाणपण सुचू दे आणि सरसकट बंदी न आणता सहानुभूतीने कामगारांचा विचार करून त्यांना न्याय मिळेल यासाठी जे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, 4 समाजाला घ्या, परवा कायमस्वरूपी घ्या, त्यांच्या विरोधामध्ये स्टे आणू नका, त्यांना सेवेत येऊ द्या. आणि ज्यांच्या विरोधात अन्याय झालेला आहे ओबीसी, मराठा, एसटी समाज यांना टेम्पररी घ्या जोपर्यंत उच्च न्यायालयाचा कायमस्वरूपीचा निर्णय येत नाही तोपर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2012चा जो नालायकपणा झालेला आहे JRच्या बाबतीमध्ये, त्यातून जातीपातीचा उल्लेख काढून टाकण्यात यावा. कारण स्वच्छता दूत आणि सफाई कामगार फक्त हीच एक नामावली अधोरेखित झाली पाहिजे. त्याच्यामध्ये जातीपातीचं लेबल चिटकवून सफाई कामगार संघटना किंवा जातीपातीमध्ये भांडणं लावून देण्याचं काम सरकारने करू नये. संघटनांनी हुशार व्हावं आणि या मनसुब्याला बिलकुल पाठिंबा देऊ नये. कामगारांच्यासाठी त्यांनी आपलं धोरण शांतपणे हाताळावं, आखावं आणि सन्माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं सन्मान करायचं करून ज्यांच्या विरोधात अन्याय झालेला त्यांच्या विरोधामध्ये विषयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करायची. हा स्पेसिफिक मुद्दा लक्षात घेऊन कामगारांना जागृत होण्याचं मी आव्हान करतो आहे. जागते रहो, सरकार के भरोसे मत रहो. एवढं बोलून मी आजचं हा व्हिडिओ आणि हा विषय इथेच थांबवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक करून, शेअर करून, कमेंट करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब करत नाहीत लोक, लाईक करत नाही, फक्त पाहण्याचं काम करतात. जर तुम्ही खरोखर जागृत असाल आणि सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार जनतेचा जो अबाधित आहे तो जर आपल्याला पटत असेल, सरकारला जाब विचारणं आपला अधिकार आहे, तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मत मांडायला सुद्धा विसरू नका. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय हिंद.